नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर चला बघूया की आपल्याला साईबाबाजी आणि लक्ष्मी देवीजी काय सांगू इच्छित आहेत. तर पहिला कार्ड आलेला आहे हा आणि ट्रस्ट. साईबाबाजीकडनं हा मी कार्ड धरून चालत आहे आणि ते आपल्याला सांगत आहे की विश्वास ठेवायला शिका. कदाचित तुमच्यावरती अशी परिस्थिती आली असेल की तुमचा कोणावरच विश्वास बसत नाही आहे किंवा कसा मी विश्वास ठेवू असा काहीतरी अनुभव आला असेल. पण हे बघा तुम्हाला इथे काय सांगण्यात येत आहे. ठेवा विश्वास स्वतःवर, ठेवा विश्वास या जगावरती आणि काही लोकांवरती आणि परत एक भरारी द्या. बघा कदाचित यावेळेस तुम्हाला जो आधीचा अनुभव आला तसा येणारही नाही. त्यावेळेस तुम्हाला कदाचित तसा अनुभव आला असेल कारण खरंच तुमचं काहीतरी कर्म होतं त्या एका व्यक्तीशी किंवा अनेक लोकांची किंवा त्या ओव्हरऑल म्हणजे परिस्थितीला घेऊन जर तुम्ही बघितलात तर कदाचित ते एक तुमचं कर्म होतं. तुम्हाला काहीतरी शिकायला हवं होतं. तर तुम्ही जर शिकला असाल तर आता तुम्हाला विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही आहे. तर हेच सांगण्यात येत आहे की विश्वास ठेवायला शिका स्वतःवर, इतरांवर, कारण सगळीच लोकं वाईट नाही आहेत या जगात. हेच सांगू इच्छिते आणि एक भरारी घ्या परत नव्याने. दुसरा कार्ड आहे हा जो लक्ष्मी देवी सांगत आहे आयसोलेशन. आणि तुम्हाला खूप जास्त आता गरज आहे. कदाचित अशी काहीतरी परिस्थिती आली की तुम्हालाच समजत नाही काय करावं काय नाही, खूप कन्फ्युज्ड आहात, म्हणजे गोंधळलेले आहात वगैरे. तर तुम्हाला इथे लक्ष्मी देवी हेच सांगत आहे की जरा स्वतःला आहे ना एकटं करा. म्हणजे कुठेतरी अगदी हिमालयात अगदी डोंगरात जाऊन बसा असं नाही सांगण्यात येते. पण म्हणजे खूप जास्त जो एक आजूबाजूला गोंधळ चालू आहे ना त्याच्यापासून स्वतःला वेगळं करा. स्वतःसाठी वेळ काढा. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील आणि तुम्हाला म्हणजे कुठेतरी ना तुम्ही तुमच्याशी जास्तीत जास्त जुडले जाल. कारण तुम्हाला ना खूप जास्त तर गरज आहे की तुम्ही तुमच्या ह्या ज्या भावना तुम्हाला सध्या जे काही वाटत आहे, मग ते भावनिक पद्धतीने असू दे किंवा तुमच्या मेंटल स्टेट ऑफ माइंडने असू दे, तर खूप गरज आहे की तुम्हाला त्याच्याशी जुडलं पाहिजे, कनेक्ट व्हायला पाहिजे आणि मगच तुम्ही कसं आहे ना याच्यावरती पावलं टाकू शकाल, स्वतःला हील करू शकाल. तर हेच सांगेन, टाळाटाळ करू नका मंडळी. तर नक्की स्वतःला जरा थोडं आयसोलेट करा. एकटं म्हणजे राहायला थोडं शिका. म्हणजे तुम्ही तुमच्या परिवारासोबत राहत असाल तरी मी हेच सांगेन की जरा हील करा स्वतःला वगैरे, हेच सांगेन मी. आणि नक्की याच्यावरती विचार करा मंडळी. कारण खूप मला इथे हा कार्ड पाहता दिसून येत आहे की तुम्हाला खरंच स्वतःवरती काम करायची गरज आहे. काही गोष्टी तुम्हाला म्हणतात ना एक्नॉलेज करायची गरज आहे आणि तसं तसं पावलं टाकायची गरज आहे. तर नक्की याच्यावर विचार करा. धन्यवाद.